अ मेसन. ही एक मेसनची स्टोरी आहे. मेसन म्हणजेच आपण त्याला म्हणतो गवंडी. इथे अर्थ दिलेला आहे मेसनचा. वन हू बिल्ड्स विथ स्टोन्स, ब्रिक्स, सिमेंट्स एक्सेट्रा. असा व्यक्ती की जो काय करतो, बांधकाम करतो. कशासोबत? स्टोन, दगड असतील, ब्रिक्स असतील. ब्रिक्स म्हणजे विटा, सिमेंट म्हणजे सर्वांना माहिती सिमेंट. यांच्या साहाय्याने जो घर बांधतो त्याला मेसन असं म्हणतात. तर ही स्टोरी आहे एका मेसनची, एका गवंड्याची. हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. जो काय करत होता, एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करत होता. द मेसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन. स्ट्रो हा स्ट्राईव्हचा सेकंड फॉर्म आहे. स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे किंवा मेहनत करणे. तर हा जो मेसन आहे तो नेहमी काय करायचा, खूप मेहनत करायचा. टू डू हिज वर्क टू परफेक्शन. इथं स्ट्रोचा अर्थ दिलेला आहे. मेड ग्रेट एफर्ट्स. खूप जास्त तो प्रयत्न करायचा की त्याचं जे वर्क आहे ते खूप परफेक्शनमध्ये होईल यासाठी. ॲज सून ॲज अ हाऊस had been designed by the architect and detail finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. याचा अर्थ असा होतोय की as soon as a house had been designed, जसच्या जितक्या लवकरात लवकर एखाद्या घराचं डिझाईन हे रेडी होऊन जाईल बाय द आर्किटेक्ट. कोणाकडून? आर्किटेक्टकडून. आर्किटेक्ट म्हणजे काय, तर इमारतीचे नकाशे काढणारा. त्याच्याकडून एकदा घराचं डिझाईन फायनल झालं की तो काय करायचा बघा, तो जो हा असेल कॉन्ट्रॅक्टर. अँड डिटेल फायनलाइज बाय द इंजिनियर. आणि त्याची डिटेल्स इंजिनियर सोबत फायनल झाल्यानंतर, इंजिनियरकडून फायनल झाल्यानंतर द कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मेसन. त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर काय करायचा, हे सगळं काम जे आहे तो काय करायचं तर मेसनकडे पाठवत असे. अँड लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम. आणि ती बिल्डिंग बांधण्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी हा तो मेसनवर टाकून देत असे. द मेसन वुड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क. आणि मेसन त्यानंतर काय करत असे, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालता स्टार्ट हिज वर्क, तो त्याच्या कामाला सुरुवात करत असे. He would take great interest in his work of building and do it with full dedication. याचा अर्थ असा होतोय, he would take great interest in his work of building. तो त्याचं जे काम आहे तो खूप इंटरेस्ट ना, अतिशय फार मेहनतीने, खूप इंटरेस्टने, खूप आपण त्याला इंटरेस्टला आपण काय म्हणता येईल, इंटरेस्ट म्हणजे उत्साहाने तो काय करत होता, त्याचं काम कम्प्लीट करत होता किंवा मग त्याच्या कामाकडे तो जात होता. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. आणि पूर्ण कमिटमेंटने ते त्याचं काम, जे त्याला काम दिलेलं आहे तो ते पूर्ण करत असे. ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो निश्चित खात्री करायचा. ही मेड शुअर, तो खात्री करत होता की ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. तो काय करेल, एकदम चांगल्या उच्च प्रतीचं काय करेल तर कन्स्ट्रक्शन मटेरियल तो वापरेल. ऑफ हाय क्वालिटी, हाय क्वालिटीचं. द मेजरमेंट ऑफ द वॉल, डोरवेज, आर्चेस एक्सेट्रा वेअर परफेक्ट अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड्स. याचा अर्थ असा होतोय की तो काय करत असे, त्यांनी खात्री केली की उच्च प्रतीचं मटेरियल, त्याचबरोबर हाय क्वालिटीचं मटेरियल, त्याचबरोबर द मेजरमेंट ऑफ वॉल, त्या भिंतीचं मोजबाप, डोरवेज म्हणजे दरवाजे, आर्केस म्हणजे आपण त्याला असं म्हणतो कमानी थोडक्यात, एक्सेट्रा वेअर परफेक्ट, त्या परफेक्ट होत्या. अँड ही गेव अन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि तो जे काही बांधत होता त्या सर्वांना त्याची त्यांना उत्कृष्ट आणि आकर्षक तो बनवत होता. एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश, एकदम छान अशी तो काय करायचा, त्याला फिनिशिंग देत होता त्या घरांना, जो काही घर तो बांधत होता त्यांना. द ऑनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. द ऑनर ऑफ द न्यू हाऊसेस, जे नवीन घराचे जे काही ऑनर आहेत, मालक आहेत, जे नवीन घर बांधले गेले त्यांचे जे मालक आहेत, वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. ते काय होत असे तर खूप, म्हणजे त्यांना अपेक्षित आहे त्यापेक्षाही ते जास्त सॅटिस्फाईड होत असे. कशामुळे तर त्या
कन्स्ट्रक्शनमुळे, त्या बांधकामामुळे ते खूप काय व्हायचे तर सॅटिस्फाईड होत असे. बिकॉज ऑफ द झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स that he display in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. कशामुळे? झील म्हणजे उत्साह, आस्था, उत्साह आपण इथं अर्थ घेऊया. डिलिजन्स आता झीलचा अर्थ दिला आहे बघा. ग्रेट इंथुझियाझम म्हणजे चांगल्या प्रकारचा उत्साह आणि एनर्जी इन वन्स एफर्ट, कुठले काम करण्यासाठी लागलेला उत्साह. डिलिजन्स म्हणजे कॉन्स्टंट यूज, केअरफुल एफर्ट्स म्हणजे एक मेहनत त्याला आपण म्हणू शकतो, किंवा दीर्घोद्योग, परिश्रम, उत्साह, परिश्रम. त्यानंतर लॉयल्टी म्हणजे विश्वासूपणा. अँड पर्सिस्टन्स म्हणजे चिकाटी. या सर्व गुणांमुळे ही डिस्प्लेड इन हिज वर्क, हे सगळे गुण त्याच्या कामामध्ये दिसत होते. द मेसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच्ड गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. त्यामुळे त्याला चांगली डिमांड होती. त्याचबरोबर तो काय करायचा तर खूप असे कामं त्याच्या कॉन्ट्रॅक्टरकडे काय करायचं, आकृष्ट करण्याचं काम तो करत होता. फेस्ट म्हणजे आकृष्ट करणे किंवा प्राप्त करणे किंवा मग घेऊन येणे, बाहेर आणणे. तर बरेचसे कामं ते असायचे, ते कॉन्ट्रॅक्टरमुळे यायचे, कारण या सर्व गोष्टी, या सर्व गुण त्या मेसनकडे होते म्हणून, त्या गवंड्याकडे होते म्हणून. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकॉम्पेन्स्ड द मेसन handsomely with a very good salary. He could meet the need of his family sufficiently without any scarcity. आता याचा अर्थ काय होतोय बघा. सबसिक्वेंटली म्हणजे त्यानंतर. द कॉन्ट्रॅक्टर, तो जो काही कॉन्ट्रॅक्टर होता तो काय करायचा, रिकॉम्पेन्सेट म्हणजे भरपाई देणे, म्हणजे त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला. मनी गिवन फॉर वर्क डन, जे काम केले त्याच्यासाठी पैसा देणे, त्याला आपण रिकॉम्पेन्सेट असं म्हणतो. रिकॉम्पेन्स्ड द मेसन, तो भरपूर पैसे त्याला द्यायच्या कामाच्या मोबदल्यात. हँडसमली, चांगल्या प्रकारे. विथ अ व्हेरी गुड सॅलरी, चांगल्या प्रकारची सॅलरी तो कॉन्ट्रॅक्टर त्याला मेसनला देत होता, त्या गवंड्याला देत होता. ही कुड मीट द नीड ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाउट एनी स्केअरसिटी. तो कुठल्याही कमतरतेशिवाय काय करू शकत होता, विदाउट एनी स्केअरसिटी म्हणजे होतं कमतरता. तो कुठल्याही कमतरतेशिवाय त्याच्या फॅमिलीच्या गरजा या पूर्ण काय करू शकत होता, पूर्ण करू शकत होता. द मेसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. आणि मेसनने तिथे तशाच प्रकारे खूप डिवोशनने त्याच्याकडे काय केलं तर रेग्युलरली काम तो करत होता. फॉर मेनी इयर्स, खूप वर्ष त्यांनी तिथे काम केलं. टिल ही बिकेम अ ग्रँडफादर, कधीपर्यंत, जोपर्यंत तो ग्रँडफादर होत नाही, आजोबा होत नाही, तोपर्यंत त्यांनी तिथे काम केलं. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँडसर. त्यानंतर त्यांनी काय केलं, डिसाईड केलं की त्यांनी काय करायचं, आता रिटायर व्हायचं, म्हणजे आता कामाला आता त्याच्यानंतर जायचं नाही, रिटायर व्हायचं. अँड स्पेंड टाइम प्लेइंग, आणि त्याचा जो वेळ आहे तो कशात त्याने घालवायचा, त्याच्या ग्रँड चिल्ड्रन, त्याचे काही नातवंड असतील त्यांच्यासोबत त्यांनी खेळून टाइम स्पेंड करायचं ठरवलं होतं. बीइंग अ फर्म माइंडेड, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग्स. एक फर्म माइंडेड म्हणजेच ठाम मनाने, एक ठाम मनाचा माणूस, एक ठाम व्यक्ती, एक ठाम मनाचा माणूस म्हणून. ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला तसं इन्फॉर्म केलं, सांगितलं की त्याचं डिसिजन आहे रिटायर होण्याचं. कशातून, हाऊस बिल्डिंग मधून रिटायर होण्याचं जे काही डिसिजन आहे त्यांनी त्याच्या कॉन्ट्रॅक्टर मालकाला सांगितलं. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहार्टन. आता जो कॉन्ट्रॅक्टर होता तो खूप डिसअपॉइंट झाला म्हणजे निराश झाला. तो खूप निराश झाला कॉन्ट्रॅक्टर. का बरं, तर टू लूज सच अन एक्सलंट वर्कमॅन, कारण तो काय करणार होता, आता त्याच्याकडे जो एक्सलंट असा, उत्कृष्ट असा जो वर्कमॅन आहे, कामगार आहे, तो काय होणार होता, रिटायर होणार होता. त्यामुळे तो त्याला गमावणार होता. लूज म्हणजे गमावणे, त्याला तो आता गमावणार होता. अँड अर्ज द मेसन टू कंटिन्यू हिज जॉब. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने त्याला विनंती सुद्धा केली की तू काय कर, तुझा जॉब हा कंटिन्यू चालू ठेव. बट
टू नो अवेल, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. टू नो अवेल म्हणजे ऑफ नो यूज, त्याचा काही उपयोग झाला नाही. द मेसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. कारण जो मेसन होता, जो गवंडी होता, त्यांनी काय केलं होतं, त्याचं माइंड बनवलं होतं. मेड अप हिज माइंड, त्यांनी जी मानसिकता बनवली होती. अँड आणि रिफ्यूज टू कॅरी ऑन, आणि त्यांनी काय केलं तर पुढं काम करण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. Finally म्हणजे शेवटी the contractor convinced, कॉन्ट्रॅक्टरने मेसनला कन्व्हिन्स केलं कशासाठी, टू बिल्ड वन लास्ट हाऊस, एक शेवटचं घर बांधण्यासाठी, ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. कन्व्हिनियंट म्हणजेच सुखावह किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो सोयीस्कर, म्हणजे एक ब्युटिफुल, सुंदर आणि सोयीस्कर अशा जागेवर एक शेवटची बिल्डिंग त्यांनी बांधायची, असं त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने त्याला कन्व्हिन्स केलं किंवा तयार केलं ते बनवण्यासाठी, ॲज अ स्पेशल फेवर, एक स्पेशल फेवर म्हणून. द मेसन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. द मेसन ॲग्रीड, जो मेसन होता, जो गवंडी होता, तो ॲग्री झाला, तयार झाला ती बिल्डिंग बांधण्यासाठी, विथ ग्रेट रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजे अनविलिंगनेस, खूप नाखुश होऊन तो काय झाला तर तयार झाला होता. नॉट टू हॅपीली आयदर म्हणजे कुठल्याही त्याला आनंद नव्हता ते घर बांधण्यामध्ये, परंतु तो त्याच्या मालकाच्या रिक्वेस्टमुळे तो तयार झाला होता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड, बांधकामाला सुरुवात झाली. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉर्ट आफ्टर लोकेशन, म्हणजे शोधलेल्या ठिकाणी, सॉर्ट आफ्टर म्हणजे शोधून काढलेल्या ठिकाणी, त्या लोकेशनवर एक ब्युटिफुल डिझाईन असं घर त्याला बांधायचं होतं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुल डिझाईन हाऊस, एक सुंदरसं मोस्ट ब्युटिफुल डिझाईन केलेलं असं प्रकारचं ते घर होतं. आणि एक सॉर्ट आफ्टर लोकेशन म्हणजे शोधलेल्या ठिकाणी त्याला बांधायचं होतं. हाऊएव्हर द मेसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. मेसन काय करू शकत नव्हतं, त्याचं माइंड असेल, त्याचं हार्ट असेल, त्या कामामध्ये तो गुंतू शकला नव्हता. ही डिड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली. त्यांनी त्याचं काम कसं केलं, खूप रफली आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणाने ते केलं होतं. विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, कुठल्या प्रकारचे इंटरेस्ट, उत्साहाशिवाय, कुठल्या प्रकारच्या डेडिकेशनशिवाय. डेडिकेशन म्हणजे समर्पण, म्हणजे कुठल्या इंटरेस्टशिवाय, कुठल्या समर्पणाशिवाय त्यांनी काम केलं होतं. कसं काम केलं होतं, रफली आणि केअरलेसली, ओबडधोबड. रफली म्हणजे ओबडधोबड आपण अर्थ घेणार आहोत. रफली आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे त्यांनी काम केलं होतं. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज लो क्वालिटी. आणि इतकंच नाही तर काय, तर जे काही बिल्डिंग मटेरियल वापरलं गेलं होतं ते कसं होतं, लो क्वालिटीचं होतं. बट ही डिड नॉट केअर, परंतु त्याला काळजी नव्हती. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट the job in hasty and finally retired. But he did not care. He simply wanted, त्याला फक्त वाटत होतं काय, टू कम्प्लीट द जॉब, हे जे जॉब आहे, हे जे काम आहे ते कम्प्लीट करायचं. इन हास्टी म्हणजे लवकरात लवकर, घाईघाईने. अँड फायनली रिटायर, आणि कामापासून काय होऊन जायचं, मुक्त होऊन जायचं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. जे घर होतं, द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड, म्हणजे जे अपेक्षित होतं त्याच्या अगोदरच घर तयार झालं होतं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर, खूप ओबडधोबड त्याचं स्ट्रक्चर बनवलं होतं. वीक वॉल्स, आणि ज्या भिंती होत्या त्या कशा होत्या, कमकुवत होत्या. पुअर फिनिश, आणि जी फिनिशिंग होती ती खूप गरीब होती किंवा मग खूप कमकुवत होती, चांगल्या दर्जाची नव्हती. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन, ज्याप्रमाणे डिझाईन होतं त्याप्रमाणे ते घर सुंदर दिसत नव्हतं किंवा चांगलं छान दिसत नव्हतं. येट, अजूनही द मेसन डिड नॉट केअर, तरीसुद्धा मेसनला कुठलीही प्रकारची पर्वा नव्हती, त्या गवंड्याला कुठलीही प्रकारची पर्वा नव्हती. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी, त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला इन्फॉर्म केलं की घर तयार झालं होतं.
अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. आणि तो वाट बघत होता कशाचे, तर त्या की त्या कॉन्ट्रॅक्टरला वापस देण्यासाठी तो त्याची वाट बघत होता. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. कॉन्ट्रॅक्टर साईटवर आला. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. आणि त्याच्या हातात त्या घराच्या लिगल डॉक्युमेंट्स त्याच्या हातात होते. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातात म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या हातात त्या घराचे लिगल डॉक्युमेंटचे फाईल्स होत्या. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस की टू हिम. त्या मेसनने काय केलं तर त्याच्या जे काही नवीन घर जे बांधलेले त्या नवीन घराच्या कीज ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. परंतु कॉन्ट्रॅक्टर हा काय झाला नाही तर समोर एक स्टेपही तो घरात बघायला टाकत नव्हता. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरने काय केलं नाही तर कुठल्या प्रकारचं पाऊल पुढे टाकलं नाही त्या घरात जाण्यासाठी. टू सी इट ते बघण्यासाठी. इन्स्टेड त्याऐवजी विथ अ ब्रॉड स्माईल एकदम खूप मोठ्या दिलखुलास हास्याने किंवा स्माईलने ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन अँड सेड beaming happy tone, these are the ownership document of this new house is your name, the house is yours. एकदम छानशी स्माईल देऊन काय केलं, ही हँडेड ओव्हर द फाईल्स अलॉंग द हाऊस कीज. त्याने काय केलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं त्याच्या हातातील जे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर ती फाईल डॉक्युमेंटची फाईल आणि हाऊस कीज घराच्या चाव्या या मेसनला म्हणजे त्या गवंड्याला दिल्या. अँड सेड बिमिंगली मीन्स स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. खूप आनंदाने तो त्या मेसनला म्हणाला, त्या गवंड्याला म्हणाला, म्हणजे खूप आनंदाच्या टोनमध्ये खूप हर्षोल्लासात तो त्याला म्हणाला, त्या गवंड्याला म्हणाला, दीज आर दी ऑनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इज युअर नेम. आणि हे काय तर डॉक्युमेंट्स आहेत कशाचे, घराच्या मालकी हक्काचे डॉक्युमेंट्स आहेत आणि हे घर काय तर तुझ्या नावावरच आहे. द हाऊस इज युअर्स, हे हाऊस तुझं, हे घर तुझंच आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी तुला भेट देण्यासाठी ही योजना आखली होती. आय हॅड प्लॅन, मी योजना आखली होती कुठली, ही तुला घर हे गिफ्ट म्हणून द्यावं यासाठी. म्हणजेच आता असा छान हा लेसन इथे संपून जातो. पण आता असे छान आपल्याला असा मेसेज या लेसनपासून मिळतोय आणि तो म्हणजे काय की कुठलंही काम तुम्ही करताय तर ते 100% तुम्ही करा, त्यामध्ये हलगर्जीपणा करू नका. ओके, आय होप दॅट तुम्हाला हा लेसन समजलेला आहे. थँक्यू अँड टेक केअर.